एक राजकारणी नेता होण्याआधीही ते एक व्यंगचित्रकार होते, ज्यांनी आपल्या विचारांची उक्ती करण्यासाठी व्यंगचित्र हे एक उत्स्फूर्त माध्यम समजले. मी पेंटिंगला बसल्यानंतर माझ्या पद्धतीने मी करायला लागलो. तेवढ्यात ते हे आले एक प्रोफेसर. अरे असं नाही म्हणे, बोल्ड स्ट्रोक पाहिजेत, बोल्ड स्ट्रोक. जर माझ्या हाताला वाटलं बोल्ड स्ट्रोक काढायला लागले माझ्याच पेंटिंगवर. मग MS स्कूल जोशी आले, SM जोशी नाही, MS ते आले. हे काय करतो म्हणे ठाकरे, अरे तू सुरुवात आहे तुझी, एकदम बोल्ड स्ट्रोकला जाऊ नको, स्मूथ कर. त्यांनी आमची घासून काढली. काय करणार ते, असं जो येईल तो आपलं टेक्निक शिकवून, पण माझ्या टेक्निकल काही तिकडे वावच नाही मिळेल. शेवटी म्हटलं नाही आपलं काही पटायचं नाही. मी आपलं क्लास सोडून दिला आणि मी JJ स्कूल ऑफ आर्टला जाणार होतो. तेवढ्यात बाबूराव पेंटर आले आणि मग वडिलांना सांगितलं, केशवराव त्या मुलाचा हात चांगला आहे, त्या JJ मध्ये पाठवला तो हात फुकट जाईल, त्याऐवजी त्याला कोल्हापूरला पाठवा, सगळं शिक्षण मी पुरं करीन त्याचं. म्हणजे बरं ठीक आहे. तिथेच झालो. माझे 60 रुपये वाचले. ज्या 60 रुपयाकरता मला शाळेतनं काढण्यात आलं ते तिथे वाचले असं मला वाटलंच. पण अर्थात काही जाणं नाही, येणं नाही. मी स्वतःच माझा मास्तर होतो, गुरु होतो. पण माझे वडील विशेष म्हणजे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. शंतराव चव्हाणांवरती मी कार्टून काढले, त्यांनी त्याचा उल्लेख केला. त्याने माझ्या बाबतीत म्हणजे मार्मिकचं जेव्हा प्रकाशन झालं त्यावेळेला बालमोहनमध्ये बाळच्या कुंचल्याचे फटके माझ्याही पाठीवर बसलेत. बरं, जखम बरी झाली तरी वळ काय माहीत, असे ते म्हणाले. नंतर त्यांनी माझ्यावरती टीकाही खरपूस केलेली, काही मला सोडलं नाही त्यांनी. पण त्यांनी मला न्याय पण दिलेला आहे. आणि तो न्याय त्या बाबतीत त्यांनी एका कार्टूनचा उल्लेख केला की डांगे आणि SM जोशी हे मोठमोठे धोंडे यशवंतराव चव्हाणावरती फेकून मारतायत. आणि यशवंतराव चव्हाणांनी त्या धोंड्यांची एक भिंत केली आणि त्या भिंतीला मी नाव दिलं संयुक्त महाराष्ट्र. इथे व्यंगचित्र होतं. ते खुश झालं अगदी. वाटतं स्टँडर्ड घसरले म्हणून की काय मला माहित नाही. त्यावरची जे लोक थांबायचे ना, वाट बघायचे लोक, ते वाट बघण्याची ती एकंदर त्यांची ती एक उंच हे होती किंवा उंची होती विचारांची, ती उंची खाली आलेली आहे. त्यामुळे ते पहिल्या पानावर टाकलंच पाहिजे असं काही झालेलं नाही, आता राहिलं नाही. बरं, ते व्यंगचित्रकाराच्या कल्पनेवरती, भरारीवरती ते अवलंबून राहायची जागा. आता ती भरारीच दिसत नाहीये. काहीतरी अडवायचं, काढायचं म्हणून काढायचं, त्याला पहिलं पान द्यायचं, तसं नाही होत. ते युजली ते पहिल्या पानाचंच असतं, पहिल्या पानासाठीच असतं. राजकारणाचा नीट अभ्यास करा. बरं, आणि ती जी एक राजकीय विचारांची खोली असते, जरा डेप्थ म्हणतो आपण मराठीत, ती जरा बघा. इतरांनी काय केलंय, विचाराची एकंदर भरारी कोणती असली पाहिजे, कशी असली पाहिजे, त्याचा अभ्यास करा जरा नीट. जुने बघा तुम्ही, डेव्हिड लो बघा, आणि दलालांची टीकाचित्र पाहिली तरी चालतील. अनंत काणेकर, मगू रांगण्यांच्या वेळची कल्पना. नंतर मग म्हणजे उदाहरण ते कार्टून जसं आहे की सगळे त्या जॉन बुल दाखवल्या त्यांनी. त्या काही काही देशांचे काही काही ठराविक निशाणे असतात, बोधचिन्ह म्हणजे सिम्बॉल्स. अंकल सॅम अमेरिकेचा, नंतर जॉन बुल ह्याचा ब्रिटनचा, हे दोन विशेष करून. अंकल सॅम दाखवला म्हणजे अमेरिका, जॉन बुल दाखवला म्हणजे ब्रिटन. बरं, जॉन बुल उभा आहे, स्वातंत्र्याची चळवळ चालू होती त्यावेळेस सगळे रांगेत उभे आहेत. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, मौलाना आझाद, हे सगळे एका रांगेत उभे आहेत. आणि सगळे साष्टांग दंडवत घालतायत ब्रिटिशांना, साष्टांग दंडवत घालतायत. ही कल्पना रांगणेकरांनी, आपलं अनंत काणेकरांनी दलालला दिली, जननाथ दलालांना. जननाथ दलालांनी कार्टून काढून दिलं दुसऱ्या शिराकडे. अनंत काणेकर खुश. त्यांनी महात्मा गांधीची बकरी सुद्धा साष्टांग दंडवत घालते दाखवली. हाच एक टच आहे, त्याला व्यंगचित्र म्हणतात. म्हणजे ही राजकीय खोली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम जयंतीच्या निमित्ताने हे सदर. राष्ट्रीय मराठीकरिता श्वेतांबरा सावंत.